हॅलो एव्हरीवन, वी स्टार्ट आवर लेक्चर विथ फिनिलब्युटॅझोल. ओके, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट काय होतं, त्याचं क्लासिफिकेशन काय होतं आणि त्याचबरोबर आपण इंडोमिथॅसिनची डिटेल स्टडी केली होती. ओके, त्याचे स्ट्रक्चर काय, त्याच्या प्रॉपर्टी, फिजिकल, केमिकल आणि त्याचे युजेससुद्धा. ओके, आता आपण बघत आहोत फिनिलब्युटॅझोल. तुम्हाला माहिती आहे फिनिलब्युटॅझोल हा कोणत्या क्लासचा एक्झाम्पल आहे? आठवा बरं, क्लासिफिकेशन रिवाइज करा. आठवा क्लासिफिकेशन अगदी बरोबर कोणता आहे? पायरियाझोलिडीन 3,5 डायोन. ठीक आहे, आता मला सांगा एखाद्या 5 मेंबर रिंगला आपण पायरियाझोलिडीन सफिक्स कधी लागतो, म्हणजे झोलिडीन सफिक्स कधी लागतो? आठवा, नॉमेनक्लेचरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा त्या 5 मेंबर रिंगमधले दोन्ही बॉन्ड आपण काढून टाकतो. ठीक आहे, एखादी रिंग हेटेरोसायक्लिक रिंग विदाउट बॉन्ड आणि ती किती मेंबर रिंग असली पाहिजे? 5 मेंबर रिंग. तर तेव्हा आपण काय वापरतो? पायरियाझोलिडीन. आता हे स्ट्रक्चर आहे पायरियाझोलचं. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? पायरियाझोल. आपल्याला ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? पायरियाझोलिडीन. कसं करणार? आपण त्याचे डबल बॉन्ड ब्रेक करणार. तुम्हाला माहिती, जेव्हा आपण डबल बॉन्ड ब्रेक करतो तेव्हा काय होते? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, आता ह्या ठिकाणी मला सांगा पॅरेंटचं नाव काय आहे? पायरियाझोलिडीन 3,5 डायोन. तुम्हाला माहिती रूल्स काय सांगतो? ज्या ठिकाणी सॅच्युरेटेड आहे तिथून नंबरिंग सुरू करायची 1 2 3 4 5. म्हणजे ह्या ठिकाणी बघा बरं, तिसऱ्या आणि पाचव्या पोझिशनला काय? डबल बॉन्ड ओ, म्हणजे डाय ONE. आपल्याला स्ट्रक्चर बघायचंय फिनिलब्युटॅझोलचं. दिसत नाहीये का? ओके, इथे लिहिते फिनिलब्युटॅझोल. कशाचं बघायचंय? फिनिलब्युटॅझोल. ओके, आता हे झालं पायरियाझोलिडीन 3,5 डायोन. नंतर काय म्हणते? फिनिल. फिनिल कुठं काढणार? ह्या ठिकाणी नायट्रोजन दोन्ही कसे आहेत? सॅच्युरेटेड. त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले हायड्रोजन कशाने रिप्लेस होणार? बेन्झीन रिंगनी. त्याला आपण म्हणतो फिनिल. अगदी सिंपल स्ट्रक्चर आहे. झालं डायफिनिल. जिथे जिथे नायट्रोजन आहेत स्ट्रक्चर मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनला, तिथे काय करायचे? दोन बेन्झीन रिंग काढायचे. त्यालाच आपण म्हणतो फिनिल. तिसऱ्या आणि पाचव्या पोझिशनला काय आहे? डबल बॉन्ड ओ. राहिला प्रश्न एक चौथा कार्बन ॲटम रिकामा आहे. ठीक आहे, नाव स्ट्रक्चरचं काय? फिनिलब्युटॅझोल. ओके, ONE लावलेलंच आहे, फिनिल पण लावलेलं आहे. आता काय आहे? ब्युटा. ब्युटा म्हणजे काय? ब्युटेन. ते कुठे लावायचं? चौथ्या कार्बन ॲटमला. CH2 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 CH3. हे स्ट्रक्चर आहे फिनिलब्युटॅझोल. आता मला सांगा बरं याचं केमिकल नेम काय येईल? मग तुम्हाला माहिती, चौथ्या पोझिशनला ब्युटील अटॅच आहे, तिसरा पाचवा डाय ONE हे पॅरेंट मध्येच राहणार आणि पहिल्या आणि दुसऱ्या नायट्रोजनला काय अटॅच आहे? बेन्झीन रिंग. मग केमिकल नेम कसं येईल? बघा इथं सांगते केमिकल नेम. 4-ब्युटील 1,2 डायफिनिल 1,2 डायफिनिल पायरियाझोलिडीन 3,5 डाय ONE. 4-ब्युटील बघा, 4-ब्युटील 1,2 डायफिनिल पायरियाझोलिडीन 3,5 डाय ONE. हे झालं फिनिलब्युटॅझोलचं केमिकल नेम. ओके, आता आपण बघू त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात. बघा नेचर काय म्हणते? नेचर कसं आहे त्याचं? क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट, ओडरलेस, टेस्ट कशी आहे? पहिल्यांदा टेस्टलेस लागतं, नंतर हळूहळू कोणता कलर देतो? तो हळूहळू कोणती टेस्ट देतं? ते बिटर टेस्ट देते. ओके, बघा नेचर कसं आहे? क्रिस्टलाइन पावडर, नंतर कलर कसा आहे? व्हाईट, ओडरलेस आणि टेस्ट पहिल्यांदा फर्स्ट कसं देतं? टेस्टलेस असतं आणि नंतर हळूहळू कोणती टेस्ट द्यायला लागतं? बिटर टेस्ट. ओके, नंतर बघा बरं सोल्युबिलिटी काय म्हणते? स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. सोल्युबिलिटी काय म्हणते? वॉटर मध्ये कसं आहे? स्लाइटली सोल्युबल, क्लोरोफॉर्म मध्ये आहे फ्रीली सोल्युबल आणि अल्कली हायड्रॉक्साइड सोल्युशन मध्ये कसं आहे? सिम्पली सोल्युबल. ओके, बघा सोल्युबिलिटी वॉटर मध्ये स्लाइटली सोल्युबल, क्लोरोफॉर्म मध्ये फ्रीली सोल्युबल आणि अल्कली हायड्रॉक्साइड मध्ये कसं आहे? सोल्युबल. त्याचबरोबर त्याचे युजेस हे बघा, आपल्याला 3 ड्रग बघायचे होते या कॅटेगरीमध्ये. फिनिलब्युटॅझोल,
इंडोमिथॅसिन आणि आयबुप्रोफेन. तर तिघांचे हे युजेस जवळपास कसे आहेत, सेमच आहेत. कसे आहेत यूज, जवळपास त्याचे युजेस सारखेच आहेत. तर ह्याचे सुद्धा काही यूज इंडोमिथॅसिन सारखेच आहेत. ओके, बघा पहिला काय आहे, रुमॅटॉइड अर्थरायटिस, नंतर ऑस्टिओ अर्थरायटिस, स्पॉन्डिलायटिस, ॲक्यूट गोट, नंतर पेन इन मॅलिग्नंट डिसीजेस. हे झाले त्याचे युजेस. डोसेज फॉर्म टॅबलेट अँड सपोजिटरीज मध्ये भेटतं आणि ब्रँड नेम आहे त्याचं ब्युटाडेक्स आणि पेनिल. कोणतं आहे, ब्युटाडेक्स अँड पेनिल. हे झालं फिनिल ब्युटॅझोनचं ब्रँड नेम. कोणतं आहे, ब्युटाडेक्स अँड पेनिल. स्ट्रक्चर कळालं तुम्हाला, त्याचे युजेस कळाले, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे डोसेज फॉर्म. आता आपण बघू आयबुप्रोफेन कसं आहे. आयबुप्रोफेन तुम्हाला माहिती आहे, आयबुप्रोफेन सुद्धा कसं आहे, अरिल ॲसिडिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. ह्या ठिकाणी जर त्याचं स्ट्रक्चर बघितलं आणि त्याची केमिस्ट्री बघितली तर पर्टिक्युलर हा प्रोपॅनोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. कोणता आहे, प्रोपॅनोइक ॲसिड. तुम्हाला माहिती आहे प्रोपॅनोइक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं राहते, CH3 CH2 COOH. ओके, ह्याला आपण म्हणतो प्रोपॅनोइक ॲसिड. नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे, 3, आणि त्याला फंक्शनल ग्रुप कोणता आहे, COOH म्हणजे कार्बॉक्झिलिक ॲसिड. म्हणून आपण सफिक्स काय लावतो, OIC ॲसिड. ओके, नाव काय झालं, प्रोपॅनोइक ॲसिड. काय म्हणते मग त्याच्या केमिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर हा प्रोपॅनोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे पॅरेंट काय झाला याचा, प्रोपॅनोइक ॲसिड. त्याच्या दुसऱ्या कार्बन ॲटमला बघा बरं, 1 2 3, दुसऱ्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे म्हणते, आयसोब्युटिल फिनिल ग्रुप. कोणता आहे, आयसोब्युटिल फिनिल. बघा कोणता आहे, आयसोब्युटिल फिनिल. तर तुम्हाला डायरेक्टली इकडे शॉर्टमध्ये आयसोब्युटिल आणि फिनिल ग्रुप कोणता आहे ते काढून दाखवते. मग आपण तो ग्रुप या दुसऱ्या कार्बन ॲटमला जॉईन करू. ओके, आयसोब्युटिल म्हणजे काय, आयसो म्हणजे असा ग्रुप ज्याच्या शेवटून दुसऱ्या कार्बनला काय असतो, एक मिथिल ग्रुप अटॅच. आता या ठिकाणी काय आहे, ब्युटिल. म्हणजे या ठिकाणी बघा बरं, नंबर ऑफ कार्बन ॲटम किती असतील, 4, नो डाऊट. ओके, हा झाले नंबर ऑफ कार्बन ॲटम. ओके, आणि त्याच्या दुसऱ्या कार्बन ॲटमला काय आहे, एक मिथिल ग्रुप. बघा सेकंडला शेवटून दुसऱ्या कार्बन ॲटमला काय, फक्त एक मिथिल ग्रुप आहे. त्याला आपण म्हणतो आयसोब्युटिल. पण ह्या ठिकाणी काय म्हणते, आयसोब्युटिल फिनिल. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं आहे ते बघा बरं, असं. हा आपल्याला असं उचलायचं आणि उलट करून लावायचं. बघा बरं स्ट्रक्चर कसं दिसेल. मग आधी बेन्झीन रिंग, त्याला CH2 CH CH3 CH3. हा झाला आयसोब्युटिल फिनिल ग्रुप आणि हे स्ट्रक्चर झालं कशाचं, आयबुप्रोफेनचं. ओके, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती, प्रोपिओनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे पॅरेंट कोणता झाला, प्रोपिओनिक ॲसिड. सो हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे, ह्याचं केमिकल नेम मात्र तुम्हाला सांगायचं आहे. तर ह्याचं हे एक तर पर्सनली सेंड करा किंवा ग्रुपवर मेसेज केला तरीही चालतो, नो डाऊट. किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही मेसेज सुद्धा केला तरी चालतं. या स्ट्रक्चरचं केमिकल नेम म्हणजेच आयबुप्रोफेनचं केमिकल नेम तुम्हाला डिनोट करायचं आहे. ओके, सो हे स्ट्रक्चर काढून घ्या आणि त्याचं केमिकल नेम मला कमेंटमध्ये लिहा. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात इथपर्यंत. आणि इथं आपला नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी चॅप्टर संपला. पण त्याआधी बघू आपण त्याच्या प्रॉपर्टीज. ओके, हे झालं आयबुप्रोफेन. त्याच्या प्रॉपर्टीज बघा. नेचर कसं आहे, क्रिस्टल और क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट, ओडर कॅरेक्टरिस्टिक ओडर, सोल्युबिलिटी परत तेच, स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल अँड सोल्युबल इन अल्कली हायड्रॉक्साइड. युजेस तुम्हाला आता सांगितलं इंडोमिथॅसिन सारखेच आहेत जवळपास. बघू मग काय काय आहे. पहिला, दुसरा, तिसरा तो कॉमनच आहे, रुमॅटॉइड अर्थरायटिस, ऑस्टिओ अर्थरायटिस, स्पॉन्डिलायटिस, आणि नंतर काय, डिस्मेनोरिया. ओके, अँड लास्ट मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर लाईक लुम्बॅगो मीन्स बॅक पेन, नेक पेन अँड मायल्जिया मीन्स काय, नर्व पेन. ओके, त्याचे बघा डोसेज फॉर्म फक्त टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ब्रँड नेम बघा, ब्रुफेन. कोणता आहे ब्रँड नेम, ब्रुफेन आणि ॲसिफेन. हे झाला त्याचा ब्रँड नेम. ओके, आणि हा झाला पूर्ण आयबुप्रोफेन. तर ह्याच चॅप्टरमध्ये आपण 3 ड्रग बघितलेले आहेत. कोणते कोणते, आयबुप्रोफेन, फिनिल ब्युटॅझोन आणि इंडोमिथॅसिन. सो व्यवस्थित स्टडी करा, काही डाऊट असेल तर विचारा. आणि आयबुप्रोफेनचं केमिकल नेम लिहायला विसरू
नका. ओके, देन भेटू नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिकसह. तोपर्यंत बाय बाय.